नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एक नवीन पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अपडेट पाहणार आहोत। खुशखबर आणि त्याच्यामध्ये मित्रांनो फॉर्म भरायची मुदत सुरू झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना आता मित्रांनो एक्झॅक्टली किती फॉर्म भरायचे आणि परीक्षा बाबतीत अपडेट काय आहे, ग्राउंड बाबतीत अपडेट काय, तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण। प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म भरण्याच्या अगोदर पाहून घ्या तुम्हाला कधी फॉर्म भरायचा आहे, किती आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय आहे। तुम्ही जर जास्त फॉर्म भरले तर तुम्हाला फायदा कसा होईल आणि जास्त भरले तर नुकसान कसं होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहेत आणि मिळत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात की अर्ज भरायला सुरुवात झालेली आणि प्रचंड म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांसाठी जागा आहे मित्रांनो। म्हणजे ही तुमच्यासाठी मित्रांनो खुश खबर आहे। ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो मित्रांनो, तर ती गोष्ट आता मित्रांनो प्राप्त झालेली आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता भरपूर विद्यार्थी अर्ज भरताय आणि मित्रांनो अजून भरपूर विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहे। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि अशा प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करा की जो पोलीस भरतीचा फॉर्म भरू इच्छुक आहे आणि त्याची तयारी करतोय। ठीक आहे, आता मित्रांनो जागा तुम्हाला माहिती आहे की किती पद्धतीने म्हणजे मित्रांनो किती जागा आलेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, लक्षात घ्या। तर फॉर्म भरायची मुदत आहे मित्रांनो 5/3/2024 आणि मित्रांनो शेवटची तारीख आहे 31/3/2024। ठीक आहे, लक्षात घ्या, ही फॉर्म भरायची अंतिम मुदत आहे। ठीक आहे, आता मित्रांनो याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण चलन म्हणजे मित्रांनो किती चलन हे परीक्षा शुल्क पाहू शकतात। पोलीस शिपाई 450, त्याच्यानंतर चालक 450, सशस्त्र पोलीस 450, बँडमॅन, त्याच्यानंतर कारागृहासाठी पण 450 आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 350 आहे सगळ्यांसाठी, तर लक्षात घ्या। तर मित्रांनो आता याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे, लक्षात घ्या। तर बघा, तुम्हाला जे जे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी पाहून घ्या, काहींनी काढलेले नसतील तर काढून घ्या मित्रांनो। एक ओरिजिनलचा आणि एक झेरॉक्सचा तुम्हाला सेट ठेवायचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। ठीक आहे, आता महत्त्वाची जी काही माहिती मित्रांनो पोलीस शिपाई, तर मित्रांनो एक विद्यार्थी आता किती फॉर्म भरू शकतो लक्षात घ्या। तर एक विद्यार्थी मित्रांनो जेवढे पण याच्यामध्ये वेगवेगळे पद आहे मित्रांनो तेवढे अर्ज भरू शकतो, लक्षात घ्या। तर आता इथं पोलीस शिपाईचं पण आहे, चालकचं पण आहे, SRPFचं पण आहे, बँडमॅनचं पण आहे आणि कारागृहाचं पण आहे। आता परीक्षा एकाच दिवशी होणार आहे का त्या बाबतीत काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो मित्रांनो। आणि मित्रांनो अर्ज भरण्याची घाई करू नका, अर्ज व्यवस्थितपणे आणि विचार विवश करून भरा की कोणत्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे मित्रांनो आणि तुमची तयारी किती % झालेली याच्यानुसार तुम्हाला रिक्त जागा पाहून तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे। नुसतं गोमालपट्टी उचलला फॉर्म टाकला, उचलली जीवन लावली टाळूला अशातला भाग नाही आहे पूर्णपणे मित्रांनो, लक्षात घ्या। ही सगळ्यात मोठी मागच्या वेळेस 18,000 जागांसाठी निघाली, ही 14-15,000 जागांसाठी भरती आहे मित्रांनो। ज्या चुका मागच्या भरतीमध्ये केल्या त्या या भरतीमध्ये करू नका, नाही तर यंदा सुद्धा मित्रांनो तुम्हाला पोलीस होता येणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून देतोय पूर्णपणे, लक्षात घ्या मित्रांनो। आता काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतोय मित्रांनो। लेखी परीक्षेसाठी तुम्हाला माहीतच आहे की एकाच 10 प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। ठीक आहे, आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की फॉर्म कधी भरायचा आहे। तर मित्रांनो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जवळपास 15 ते 20 दिवसानंतर। कारण मित्रांनो बघा, 15 ते 20 दिवसानंतर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थितपणे आता मित्रांनो तुम्हाला माहिती नाही की कोणत्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे आणि पेपर कशा पद्धतीने मागच्या वेळेस घेतलेला आहे मित्रांनो। तर पूर्णपणे रिसर्च करा अगोदर, मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देणार आहे। अजून 2, 4, 8, 10 दिवसाच्या नंतर तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो, पूर्णपणे जागा लक्षात घेऊन विचार विवश करून मित्रांनो, लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा एकाच दिवशी होणार आहे का मित्रांनो। बघा, तुम्ही अनेक फॉर्म जरी भरले तर एकाच दिवशी परीक्षा होणार आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला फायदा कसा होईल आणि नुकसान कसं होईल ते मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो। तर लक्षात घ्या, तुम्ही एकाच दिवशी जर मित्रांनो एकाच दिवशी तुमची परीक्षा झाली, समजा तुम्ही 5 ठिकाणी फॉर्म भरले, लक्षात घ्या 5 ठिकाणी फॉर्म भरून जर मित्रांनो तुम्ही 2-3 ठिकाणी क्वालिफाय झाले आणि तुम्हाला एका ठिकाणी परीक्षेसाठी जर जाण्यासाठी मित्रांनो जावंच लागेल, 2-3 ठिकाणी जरी क्वालिफाय झालं म्हणजे एकाच दिवशी तुमची परीक्षा होणार, त्याच्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी जाता येणार आहे। तर हा तुमचा नुकसान आहे आणि फायदा कसा होईल जर समजा तुम्ही 5 ठिकाणी फॉर्म भरलेला आहे
आणि तुम्ही जर 4 ठिकाणी अपात्र झाले आणि 1 ठिकाणी पात्र झाले तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की तुम्हाला लेखीसाठी कुठंतरी संधी भेटते, म्हणजे हा तुम्हाला प्लस फायदा या ठिकाणी होतोय मित्रांनो। आणि नुकसान तर तुम्हाला माहिती आहे की 2-3 ठिकाणी तुम्ही क्वालिफाय झाले तर एकाच ठिकाणी तुम्हाला जाता येणार आहे। परंतु मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस शिपाई, त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस शिपाई चालक आणि मित्रांनो यांच्या परीक्षा वेगवेगळे दिवशी होणार आहे। मागच्या वेळेस मित्रांनो पोलीस शिपाईची पण वेगळी होती, पोलीस शिपाई चालकची पण। आणि मित्रांनो लक्षात घ्या, मुंबई पोलीसची वेगळी होती, मुंबई शहरच्या ज्या काही 7,000 जागा होत्या त्यांची परीक्षा वेगळी होती। महाराष्ट्राच्या बाबतीत या जिल्ह्या जे काय आपले मित्रांनो वेगळे जिल्हे हे सोडून मित्रांनो मुंबईची वेगळी होती आणि अदर जिल्ह्यांची वेगळी होती, शिपाईची वेगळी होती, SRPFची वेगळी होती। त्याच्यामुळे लक्षात घ्या, मुंबईला पण फॉर्म भरा, अदर ठिकाणी पण भरा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी संधी भेटेल आणि मित्रांनो एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू शकतात। तर हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। यामध्ये संपूर्ण माहिती आता तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो। 10 दिवसानंतर तुम्ही फॉर्म भरू शकतात, कोणत्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे ते पूर्णपणे पहिले पाहून घ्या, जाणून घ्या, तुमचा अभ्यास किती % आहे या गोष्टी लक्षात घ्या आणि मग फॉर्म भरा। तर सगळ्यांना मित्रांनो शुभेच्छा आहे, फॉर्म भरा, चांगल्या पद्धतीने ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि मार्क मिळवा। तर समोरच्या अपडेट जसे येतील तसे मी तुम्हाला देणार आहे आणि समोरच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।